2 मुलं झाली, आता बस, आता थांबायचं नाही, म्हणजे घरी थांबायचं नाही असं म्हणतोय मी. म्हटलं तुम्ही पाया काय पडला, असं नका करू म्हटलं. थांबला तो संपला नाही आहे, तो थांबला, पॉज घेतला आणि परत नव्याने बॉलिंग सुरू करतो आणि ज्याची सुरुवात होती आता थांबायचं नाही. ज्या सिनेमाचाही भाग नव्हतो, फक्त भरत जाधवनी शब्द टाकला आणि त्या सिनेमात मी काम केलं, गाव तसं चांगलं. भरत सरांना प्रश्न पडला ना की तो पेन वाजवायचा, टक 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 टक, त्याचं सुरू व्हायचं. मग हां मला काय बोलायचं आहे, माळी नावाचा देश आहे. तर मी बोललो सर हे बघा तुमच्या नावाचा देश आहे. हो आता ते आहे, ते माळी, मी माळी, असं काय ते नको नका रे, नका. सरांच्या नाटकाला 23 वर्ष झाली. तर मी त्याला म्हटलं की तू किती सालचा आहेस रे साधारण. तर तो म्हणाला 2002, आणि 2002ला सही आलंय. तर 2002ला जन्माला आलेला मुलगा आता सरांबरोबर एडी म्हणून काम करतोय. दादा पल्लेदार वाक्य बोललं म्हणजेच नट खूप प्रगल्भ नसतो, तो शांतपणे बसून एक नजरेत पण बोलतो. सिनेमा कुठला चालेल नाही चालेल आपल्या हातात नाही, नट म्हणून काम चांगलं करणं आणि प्रामाणिकपणे करणं. कथानक महाराष्ट्राचीच आहेत, क्रिएटर्स महाराष्ट्राचीच आहेत, डिरेक्टर्स महाराष्ट्राचेच आहेत. त्या चित्रपटाचं अर्ध्याहून जास्त यश कदाचित महाराष्ट्रातूनच आलं असेल, पण तो सिनेमा मराठीत नाही आहे. लहानपणापासून पाहिलंय, काका मामा दादा, झोपडपट्टीपासून ते सीवॉर्डपर्यंत हीच सगळी नात्यातली मंडळी आहे सगळी. कोणी गाडी खात्यात आहे, कुठे गटर खात्यात आहे, कोणी हॉस्पिटलला आहे, वॉर्डबॉय आहे. हीच लोक जी लहानपणापासून पाहतोय. टॅलेंट महाराष्ट्रात नाही आहे असं बिलकुल वाटत नाही मला. संधी देणं गरजेचं आहे, ते रिस्क घेणं गरजेचं आहे. करिअरची 25 वर्ष सेलिब्रेट करतोय आणि त्या सेलिब्रेशनमध्ये आता थांबायचं नाही का सिनेमा माझ्या नशिबात येतो. बरं सर आता किती बोलू, आय लव्ह यू. मटाकट्टा आता थांबायची नशी टीम आलेली आहे आपली, आणि आता खरंच थांबायचं नाही आहे. झी स्टुडिओने छान सिनेमे मराठी इंडस्ट्रीला दिलेले आहेत आणि एक अल्पविरोधानंतर पुन्हा एकदा उंच उडी मारण्यासाठी झी स्टुडिओ सज्ज आहे. तर त्यावेळी स्वागत करण्यासाठी मी भविष्यामध्ये मूर्ती आणि पुस्तक. मी पण शोधतो. म्हणून तुम्ही विचारायचं की ही सर्व सिनेमाची सगळी सुरुवातीच्या कटआउटपासून, बातमीच्या कटआउटपासून झाल्याचं आम्ही आजवर ऐकलं गेलं की मुलाखती झाली, निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी सगळ्या टीमपर्यंत पोहोचवणं. तुम्हाला जेव्हा ही कथा पहिल्यांदा कळली की असा सिनेमा करायचे, ही सिनेमाची वनलाईन आहे, ती स्क्रीन प्ले वाचलं असेल, प्रत्येकाची रिॲक्शन काय होती नेमकी, काय त्याच्या डोक्यात पहिला थॉट आलेला, अरे वा हे असं घडलंय किंवा असं होऊ शकतं का, आणि आपल्याला ह्याच्यात जिवंत पडत आणायचं, काय नेमकं सगळ्यांचं डोक्यात होतं तेव्हा? मुळात गोष्ट खरंच चांगली आहे. जेव्हा पहिल्यांदा समोर आली आणि ज्या पद्धतीने ते समजावून सांगितलं असायचं, तोपर्यंत मलाही माहीत नव्हतं की अशा पद्धतीनं काम BMCमध्ये झालं आहे. जेव्हा गोष्ट ऐकल्यावर कळलं, अरे म्हणजे असं खरंच केलं आहे की का, माहीत आपल्यापर्यंत पोचलं किंवा माझ्यापर्यंत पोचलं नसेल ते, पण माझ्यासारखे असे असंख्य लोक की ज्यांना खरंच तिथपर्यंत पोचलं नसेल आणि त्यावर एक फिल्म मिळते आहे, म्हणजे मग कर्तव्य म्हणतं आपलं एक तर की नाही, अरे खरं तर हे आपल्यालाच माहीत नव्हतं, आपल्याला कळतं, तर लोकांनी ते जास्तीत जास्त कळावं, ही चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी गोष्ट छान पद्धतीने त्यांनी नॅरेट केली, मांडली. आणि अर्थात आता पहिली रिॲक्शन तीच होती की मग गरज वाटत नाही की माझा मेन रोल आहे का तुझा मेन रोल आहे, त्यात महत्त्वाचं वाटत नाही, कारण गोष्ट ही मेन रोलमध्ये आमची. आणि मग आम्ही आमचे कॅरेक्टर्स करतो आणि प्रत्येकाचे वेगळे कॅरेक्टर्स आहेत ना. तिथे भरत जाधव आहे ना, तिथे सिद्धार्थ जाधव किंवा प्राजक्ता किंवा किरण असेल किंवा कोणी आपलं ओम असेल, आमचा कॅरेक्टर्स आहेत, ती कॅरेक्टर्स आहेत आणि छान पद्धतीने त्यांनी केले आहेत, रेखाटणी छान उत्तम पद्धतीने केले आहे. त्यामुळे आम्हाला फक्त प्रेझेंट करायचं आणि मला ते आवडलं होतं. म्हणजे पहिला इम्प्रेशन म्हणशील तू म्हटलंस तर मला आवडली होती प्रश्न, आणि म्हणतो हो म्हटलं होतं मी. खरी कथा आहे म्हटल्यावर एक मजा येते आपल्याला ॲक्टर म्हणून काम करायला.
तर ते ऐकल्यावर तर खूप आनंद झाला की हे आयुष्य कोणीतरी जगलं आहे आणि आता आपल्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे की अशीही माणसं आहेत आणि अशा पद्धतीनेही जगलं जातं आहे आणि त्यांच्यावर काम केलं जातं आहे. आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला मी जर आज सुरुवात केली तर आजचा दिवस चांगला आहे. आणि माणूस म्हणून आपण माणसांशी वागू शकतो. या कथेचा हिरो कथाच आहे. आम्ही पात्र आहोत त्यातली, पण हिरो आहे ती गोष्ट आहे त्या कथेची. मला ना लिंकनचं ते वाक्य फार आवडतं की वेन आय डू गुड आय फील गुड, वेन आय डू बॅड आय फील बॅड, दॅट्स माय रिलिजन. मला असं वाटतं माणसाने माणूस म्हणून माणसावर प्रेम करायचं आणि माणूस म्हणून माणसाला मदत करायची आणि सोबत पुढे जायचं. ही गोष्टच इतकी गोड आहे, हल्ली हे कुठे घडत नाही. तर मग हे खरं घडलं पाहिजे. पण हल्ली चांगल्या गोष्टी केल्यावर आपल्याला आश्चर्य वाटतं की तो माझ्याशी किती चांगला वागला. तर मला असं वाटतं की ही सहज गोष्ट आहे ना चांगलं वागणं. ह्यात वाईट वागला तर आश्चर्य वाटायला पाहिजे, पण हे इतकं कमी झालं आहे की आपल्याला चांगल्या गोष्टींचं आश्चर्य वाटतं. तर तशी ही आश्चर्य वाटायला लावणारी गोष्ट आहे, तुमच्या मनात घर करणारी आहे, रेंगाळणारी आहे. काही चित्रपट काय म्हणतात कधीही पाहिले जाऊ शकतात, कायम पाहिले जाऊ शकतात, कुठूनही पाहिले जाऊ शकतात. मला असं वाटतं हा सिनेमा तसा झाला आहे की हा कधीही पाहिला जाऊ शकतो. तर सगळ्यांना माहीतच आहे की सत्य घटनेवर आधारित आहे आणि त्या दिवशी पण ट्रेलर लॉन्चला आमचे जे को प्रोड्युसर आहेत ते म्हणाले की कथा घेऊन ते शोधत होते एक प्रोड्युसर आणि बरंच शोध झाल्यानंतर ते झी स्टुडिओजकडे ती कथा आली आणि आम्ही ती मला वाटतं जून जुलैमध्ये ऐकली आणि तो निर्णय पटकन घेण्यात आला. महत्त्वाचं कारण यासाठी असं होतं की आपण सत्यघटना पहिले म्हटले सत्यघटना म्हटले की आधी कुठलं तरी आपल्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी क्रिमिनल आणि कसं तरी बाहेर पडतं. तर एक पॉझिटिव्ह स्टोरी आहे हे फार महत्त्वाचं होतं. एक आणि जनमानसाची स्टोरी आहे की अशा लोकांची ती गोष्ट आहे की त्यांनी हे करणं फार फार महत्त्वाचं होतं आणि त्यांनी जे केलं त्याला सहकार्य त्याला तो सिस्टम उभा राहिला. सिनियर लोक असतील, कुटुंबातली लोकं असतील. सो देर वॉज लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी अबाउट द स्टोरी. आणि मला असं वाटतं की ही जी गोष्ट जेव्हा ज्या स्वरूपात होती आणि ते ऐकली तर मला असं वाटलं की कन्सिडरिंग झी स्टुडिओज, झी मराठी, झी टॉकीज ही आम्हीच सांगायला हवी, ते आम्हीच माउंट करायला हवी असं कन्व्हिक्शन सुरुवातीपासून होतं. आणि मग नंतर जे काय करायचं होतं मांडणी असेल, डिरेक्टरवर काम करणं असेल ते सगळं झालं. पण ही गोष्ट झीने सांगावी असं सुरुवातीपासूनच कन्व्हिक्शन होतं की ही चांगली गोष्ट आहे आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होती करमणुकीतून काहीतरी चांगलं हे करायचं. म्हणजे सिनेमा हा किती यशस्वी होईल हे आता आपण बघूच 1 तारखेनंतर, पण मैलाचा दगड मराठी इंडस्ट्रीमध्ये होईल हे मात्र नक्की. आणि ह्या सगळ्यांनी जे कामं केलेली आहेत, डिरेक्टर, रायटर्स, म्युझिक, अजयने जे गायलेलं आहे आणि ज्या पद्धतीने गाणं ते सुटलेलं आहे, ते थांबलेलंच नाही आहे, ट्रेंडिंग झालं, ट्रेलर आता ट्रेंडिंग होतो आहे. तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी दे आर फॉलोइंग इन प्लेस. आणि आता रिसेंटली एक लाईन वाचली मी कोरॉन्झोची की मूवीज आर मेड बट ग्रेट मूवी इज मॅजिकल. आणि ह्या चित्रपटाच्या बाबतीत गोष्टी घडत गेल्या. हे परत म्हणजे जे काय अडचणी आल्या, गोष्टी घडत गेल्या, सगळी वो कारवा जुडता गयावाला जी लाईन आहे तसं ह्या चित्रपटाच्या बाबतीत झालं आहे. आणि म्हणून आता ह्यापुढे पण आता आम्ही जसं मठामध्ये मी पहिल्यांदा आलो आहे, आम्ही पहिल्यांदा आलो आहे, हे असोसिएशन असेल. सो थिंग्स आर फॉलोइंग इन प्लेस, देर इज अ गुड वाईब टू इट. आणि जसं त्या वर्करच्या बाबतीत एक सिस्टम उभा राहिलेला त्यांना यशस्वी करायला, तसं ह्या चित्रपटाच्या बाबतीत आपलं मराठी इकोसिस्टम उभं राहील अशी माझी अपेक्षा आहे. कारण असे सिनेमे व्हायला पाहिजेत आणि इंडस्ट्रीसाठी चांगलं आहे मला असं वाटतं. जे सुद्धा चॅलेंजेस चालू आहेत, मराठी चित्रपट चालत नाही, मराठी OTT चालत नाही, हे कुठेतरी म्हणजे काहीतरी चालू व्हायला पाहिजे. म्हणजे आय हॅव टू टेल पीपल आमच्या इंटरनली की जगातली 15वी भाषा आहे, दॅट इज द साईज ऑफ मराठी. आणि जेव्हा एका मराठी माणसाला पण सांगावं लागतं की मग OTT का नाही, हे प्रश्न आपल्याला विचारतात, मराठी सिनेमे चालत नाही. तर त्या अनुषंगाने मला वाटतं हा जो चित्रपट नाही म्हणा, हा जो
प्रोजेक्ट आहे तो सगळ्यांना चालला तर सगळ्यांसाठी चांगला आहे असं मला वाटतं पॉझिटिव्हली. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की कथा वाचल्यानंतर काय वाटलं, तर ॲक्च्युली धरमवालिया सरांनी या बाबतीत सांगितलं होतं. मी त्यांनाही विचारलं होतं आणि परवा ट्रेलर लॉन्चच्या दिवशी पण त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी 2017मध्ये न्यूजपेपरमध्ये ही बातमी बघितली होती, ही बातमी वाचली होती की कामगारांनी 10वीची परीक्षा देऊन ते उत्तीर्ण झाले रात्रशाळेत जाऊन, आणि त्यावरून त्यांना ते सुचलं होतं की म्हणजे ह्याच्या बाबतीत आपण काही करू शकतो. आणि मग शिवराज आणि ते सगळे म्हणजे बसून त्यांनी जेव्हा ती कथा लिहिली तर मुळातच म्हणजे सुरुवातच त्याची अशी झाली की ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, ह्याची दखल घेतली गेली पाहिजे. तर ती दखल त्यांनी घेतली, त्यांनी त्याच्यावर कथा लिहिली आणि शिवराज, ओंकार गोखले, अरविंद जगताप सर यांनी त्याला इतकं छान पद्धतीने मांडलेली आहे, ती अगदी प्रिसाईज शब्दात मांडलेली आहे आणि प्रिसाईज शब्दात ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर म्हणजे ती त्यांची जर्नी सगळी वाचल्यानंतर, म्हणजे स्ट्रगल म्हणा किंवा संघर्ष म्हणण्यापेक्षा आपण त्या लोकांची, त्या कामगारांची ज्यांच्याकडे जास्त फॅसिलिटीज नाही आहेत, प्रिव्हिलेजेस नाही आहेत, अशा लोकांची जी जर्नी आहे ती आपल्याला कुठेतरी सगळ्या जगासमोर मांडायला मिळते. तर हे तर खूपच आपल्यामध्येच एक खूप चांगलं कॉज आहे आणि अर्थातच ती लिहिलेली पण इतकी छान आहे, ती मुळातच इतकी प्रेरणादायी आहे. जसं आम्ही ट्रेलरमध्ये पण म्हणतो आहे, गाण्यात पण म्हणतो आहे की सत्य घटनेवर आधारित प्रेरणादायी गोष्ट, तर ती आहेच आहे ती गोष्ट प्रेरणादायी. कारण आम्ही इंटरव्ह्यूज पण ऐकलेले आहेत. उदय शिरूरकर ज्यांनी हा पायंडा पाडला की रात्रशाळेत कामगारांना शिकवून त्यांनी ॲटलिस्ट 10वी तरी पास झालं पाहिजे, मग नंतर पुढे ते जातीलच त्यांच्या मार्गाने. तर हे सगळंच इतकं प्रेरणादायी आहे की या बाबतीत दुसरा काही प्रश्नच येऊ शकत नाही किंवा दुसरा विचारच येऊ शकत नाही जेव्हा आपल्याकडे ही स्टोरी किंवा अशी कथा परफॉर्म करायला येते. माझं सोपं उत्तर आहे. उलट मी प्रचंड एक्साइटमेंट असतो. म्हणजे तुम्ही स्वागत करतानाच मी आपला मठाचाच आहे म्हटल्यानंतर बरं वाटतं, कारण प्रत्येक वेळेला ह्या वास्तू सिनेमाच्या प्रमोशनसाठी किंवा एकंदरीत कार्यक्रमासाठी इथे येणं होतं. सिनेमात आपल्याला कुणीतरी घेतं आहे हीच एक वेगळी एक्साइटमेंट होती. त्या शिवराज आपला मित्र जो ॲक्टर होतो, मी काहीतरी करतो आहे आणि भरत सर आणि तू आहेस दाद्या असं म्हणणं, आणि ना मला एक एक गोष्टी कळत गेल्यानंतर मला खूप मस्त वाटायला लागलं. म्हणजे झी करतं आहे, मग आशुतोष गोवारीकर सर आहेत, मग रिअल स्टोरी आहे आणि म्हणजे बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट. तर मला ना सगळं माझ्यासाठी एक्साइटमेंटवालं होतं. आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर तो ज्या पद्धतीने तयार होता, म्हणजे गमतीने परवाच तुषार हिरानंदानी सर आहेत, झी स्टुडिओ, वालिया सर, बन्सल सर आणि हिरानंदानी सर प्रोड्यूस करत आहेत. तर तुषार हिरानंदानी सर लोणावळ्याला आले होते भरत सरांना आणि मला भेटायला. तर मला वाटतं ह्या सिनेमात मी काम करावं हे माझ्या नशिबात होतं. मी गमतीने म्हणतो ना, कधी ट्रॅफिकमध्ये अडकला असता नाही जाते पिछे असं बोलले असतं तर कधी माझ्या आयुष्यात सिनेमा आला नव्हता. आम्ही 3:30चं शूट करत होतो. तर मला वाटतं एवढी चांगली गोष्ट एक नट म्हणून माझ्या नशिबात येणं ही खूप मोठी गोष्ट. म्हणजे इतकी वर्ष काम केल्यानंतर अजूनही नवीन दिग्दर्शकांना, लेखकांना मला ह्या पद्धतीने प्लेस करावं असं वाटतं. हे माझ्यासाठी खूप मोठी म्हणजे ही गोष्ट वाचणं. मी त्या सिनेमात काम करतो, मी त्याला म्हणालो दाद्या कधी कर, मी आहे. कारण ती संधी सोडायची नव्हती मला. आणि एवढी मातब्बर म्हणजे बरं सर काम करायला मी ते आशुतोष गोवारीकर सर, किरण आहे, प्राजक्ता आहे, पंकज आहे, आमचा ओम भूतकर भाई, पर्ण गँग आहे, पंकज गँग आहे आमची. वा मस्त. आणि मग असं बरंच वाटतं ना की चांगल्या सिनेमाचा भाग व्हायला पाहिजे यार. सो तो माझ्या नशिबाचा भाग होता की मी या सिनेमात आहे. पण जे काम करायला मिळालं ते सगळं शिवराज व्हायचंच आहे. पण ती गोष्ट ऐकल्यानंतर मी तो आहे, तू बोल काय करू, मी कुठला रोल आहे. आणि ते जी गँग आहे 10-15 लोकांची, त्यात तो मारुती कदमही मला प्लेस करायला दिला त्याने आणि काम करून घेतलं. शिवराजचे आणि झी स्टुडिओचे आभार आहेत. पण ते ऐकलं हे होतं की भाई मी करतो आहे. अलीकडे जेव्हा विचारलेलं मी की नवीन काय करतोय तू, तेव्हा तू आता थांबायचं असं ना म्हटलंस आणि स्वतःची रोल राहायला बाजूला तू भरदाचं कौतुक करायला लागलं. असं ते सांग ना नेमकं तुमच्या दोघांचं ट्विनिंग, ते जी मला शब्द सांगितलेत भरदाविषयी ते सगळ्यांना सांग. नाही, मला असं वाटतं की मी
कदाचित ते माझ्याबरोबर इतकी वर्ष आहे म्हणून माझा प्रवास समृद्ध होतो मी म्हणेन की ना भूक आहे रे, अजूनही भूक आहे. म्हणजे मी जेव्हा मी जातो, आवर्जून जातो सईला त्यांना भेटायला जातो. सईचा प्रयोग इतकी वर्ष 4500 प्रयोग व्हायला लागले, 4500 प्रयोग होत आहेत. ज्या महिने इतवारे जे प्रामाणिकपणे काम करतात ते, मला वाटतं हे मला खूप मस्त जिवंत ठेवतं. आत्ता इतकी वर्ष काम करू, आपण 25 वर्ष आपण सेलिब्रेट करतो आहे, माझी मटा तर करतच आहे माझं. हे त्या माणसाबरोबर राहते रे. मंचेकर जो या सिनेमातलं जे पात्र त्यांनी साकारलं आहे ते म्हणजे मला मी मगाशी म्हणालो की त्यांनी मला 2-3 गोष्टी सांगितल्यात. म्हणजे मला सिनेमे यायचे, म्हणजे हे तर खूप वेळा बोललो आहे, माझ्यासाठी 1 लाख रुपये त्यांनी मिळवून दिलेत, माझ्यासाठी किती सिनेमे. म्हणजे एक मी सांगू शकतो, ज्या सिनेमाचाही भाग नव्हतो, फक्त भरत जाधवांनी शब्द टाकला आणि त्या सिनेमात मी काम केलं, गाव तसं चांगलं, ज्यात मला स्वर्गीय निळू भाऊंबरोबर काम करायला मिळालं. आणि मी फक्त ह्याच अटीवर काम केलं की प्लीज मला निळू भाऊंवर एक शॉट दे. त्या महेश टिळेकर सरांनी त्यांच्यावर मला एक फ्रेममध्ये त्यांच्यावर मी असा सीन केला माझ्यासाठी. पण ते भरत सरांनी सांगितलं की सिद्ध्याला घ्या. तर त्यांनी माझ्यासाठी अजाणते म्हणजे मला माहीत नसणं बऱ्याच गोष्टी केल्यात, पण ते मला नेहमी सांगतात की तुझ्या कामातला प्रामाणिकपणा दिसतो सिद्ध्या. सिनेमा कुठला चालेल नाही चालेल आपल्या हातात नाही, नट म्हणून काम चांगलं करणं आणि प्रामाणिकपणे करणं. आणि ते मला सांगत नाही, मला ते दिसतं. आज खूप वर्षानंतर मी आता थांबायचं नाही सारख्या सिनेमात काम करतो आहे. याच्या अगोदरचा एक इन्सिडेंट क्षणभर विश्रांती, त्यात आम्ही सगळे हिरो आहोत, पण तो रोल त्यांनी मागून घेतला मामाचा. मी नेहमी म्हणतो, आपण बोलतो शिफ्ट व्हायचं कसं, शिफ्ट कुठे व्हायचं, त्यांनी स्वर्गीय विजय चव्हाण सर कोण शिकले ते आम्हाला सांगतात. तर ते ना शिकायला मिळतं. यातला मंचेकर ज्या पद्धतीने होल्ड करतो तो माणूस, प्रत्येक वेळेला 10-10 पल्लेदार वाक्य बोललं म्हणजेच नट खूप प्रगल्भ नसतो, तो शांतपणे बसून एक नजरेत पण बोलतो. आणि ते बरं सरांनी असे ते मला खूप होतं की ती भूक होती जास्त. सिद्ध्या मी करतो, मी लुकिंग फॉरवर्ड आहे. आपण म्हणतो की काम म्हणजे मी त्या सिनेमाचा भाग आहे, पण भरत सरांचं काम बघायला मी उत्सुक की त्या माणसाने जे केलं आहे ना, आणि इतकी वर्ष असं नाही की आज मिळालं आहे. तर मला वाटतं ती भूक आहे ना नटाची, ती म्हणजे कदाचित त्यांची भूक कधी म्हणजे त्यांचं पोट कधी भरूच नाही. आणि मग त्यांच्याबरोबर राहता ते ज्या खानावळीला जातील त्यांना मला पण घेऊन जातो, कारण मला ती भूक बघायची त्यांच्याबरोबरची. पात्र निवड, कॅरेक्टरायझेशन, स्वतःचं वर्किंग, आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ते बोलतीलच ते वाक्य, पण मी बोलतो ह्या सिनेमाचं प्रमोशन करताना आत्तापर्यंत या क्षणापर्यंत ते कधीच हे म्हणत नाही की ही माझी फिल्म आहे, ही आपली फिल्म आहे, ही फिल्म कुणा एका ही त्यांची वाक्य तुम्ही त्यांच्याशी हे कोणा एकाची फिल्म नाही, ही आपल्या सगळ्यांची फिल्म आहे. मी एवढ्या सिनेमांचं प्रमोशन करतो, आपण एवढं बोलतो, प्रत्येकजण मी काय केलं, मी कसं केलं, माझं कसं झालं ह्या लेवलला असतात, कारण तो त्या सिनेमाचा भाग असतो. म्हणून नाही रे, ते कुठेतरी शिकायला पण मिळतं. आणि म्हणजे मी तुला जे बोललो होतो ते खरं आहे की ह्या मंचेकरनी खूप प्रभावित केलं आहे आणि मग सगळ्यांनाच केलं आहे. आणि जो सपोर्ट मला ते कॅमेऱ्याच्या मागेही देत असतात, कॅमेऱ्यावर देत असतात, खऱ्या आयुष्यातही देत असतात. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की मला खूप मस्त वाटते की मी हा प्रवास भरत सरांबरोबर करतो आहे. आणि आता थांबायचं नाही, हा माझ्यासाठी स्पेशल आहे, खरंच स्पेशल आहे. त्यांच्यावर काम करताना करिअरची 25 वर्ष सेलिब्रेट करतो आहे आणि त्या सेलिब्रेशनमध्ये आता थांबायचं नाही का सिनेमा माझ्या नशिबात येतो. झी स्टुडिओबरोबर परत असोसिएशन सुरू होतं. झी स्टुडिओच्या पहिल्या 3 सिनेमात मी होतो जेव्हा ते लॉन्च झालं होतं. पुन्हा एकदा भवेश सर त्यांची टीम पुन्हा एकदा जोमाने येत आहेत. परत कुठून ना कुठून मी त्या सिनेमात आहे. त्या सिनेमात भरत सर आहेत जे आम्हाला शिकवत आहेत, म्हणजे बोलू नाही न बोलू नाही. त्यामुळे भरत सर आता किती बोलू, आय लव्ह यू. 1.5 वर्षापूर्वी आपण जेव्हा मुलाखत केलेली तर तुम्हाला की माझ्यासाठी सिनेमे लिहिले जात नाही किंवा तसं कॅरेक्टर माझ्यासाठी दिलं जात नाही, म्हणून मी सिनेमापासून थोडा लांब आहे, मी माझं नाटक छान करतोय, प्रेक्षकचं मनोरंजन करतोय. आताही वर्षभरात परिस्थिती बदलली दिसते का, कशा प्रकारे सिनेमे येतात आणि त्याचं एक तादोधरण किंवा समोरच आहे, बंजारा पण खूप 3.5 कसं चित्र बदललं आहे. मागे मी बोललो होतो की थांबलो होतो, मी नाही का म्हटलं की चित्रपटच घ्यायची शेवटी थांबलो मी, का तसे चित्रपट माझ्याकडे येतच होते, नाही असं नाही. पण एक मलाही पण तोचपणाचा कंटाळा आला होता. कंटाळा म्हणण्यापेक्षा की आता काहीतरी वेगळे होत आहेत नाही का, त्याची मी वाट पाहतो. त्यातही काही मधले चित्रपट मी चांगले केले देखील. शिक्षणाचा आईचा गो असेल, झिंगचिक झिंगसारखा चित्रपट असेल, क्षणभर विश्रांती असेल, वन रूम किचन असेल, बरेच केले मी, नाही असं आहे. तरीसुद्धा म्हणले मग एक लिमिटनंतर म्हटलं जरा थांबूया आपण, काय जसं मागे म्हणताय त्याप्रमाणेच की. पण थांबण्याचा फायदा झाला मला. बऱ्याच लोकांना असं वाटलं अरे थांबलं आता कसलं काय बरं, असं काही नाही. ते थांबणं लोकांसाठी नव्हतं, माझ्या स्वतःसाठी होतं ते थांबणं. आणि स्वतःसाठी थांबणं जे असतं ना ते खूप गरजेचं असतं. त्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी
थांबून शांतपणे बाहेरचं बघून शिकत असता. आणि मी सगळं बघत होतो, बरं काय चाललं आहे काय नाही, पण नाटकांचे प्रयोग सतत माझे चालू होते, त्यामुळे मी तिथे कधी थांबलो नव्हतो. पण इथे थांबायचं कारण ते स्वतःला एक मला ब्रिदिंग पाहिजे होतं किंवा नाही थोडा श्वास घेऊया. मग पिक्चर्स कमी केले, थांबलो मध्ये एखाद दुसरा फार मैत्रीत आहे म्हणून केला असेल. पण थांबण्याचा फायदा असा झाला की आता जी नवीन पिढी जे रायटर डिरेक्टर आहेत ना, ते लोक माझ्याकडे वेगळ्या अपेक्षा करावं लागली की अरे यार जरा आपण बरेच दिवस दिसले नाहीत चित्रपटात, तर असाच एक रोल घेऊन जाऊया का त्यांच्याकडे. त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे नाटक केलं अस्तित्वसारखं. त्या अस्तित्व या नाटकाने मला अजून खूप फरक पडला. माहिती आहे, मी त्याचे प्रोमो बनवले आणि ते वापरलं की नाटकाचे प्रोमो आम्ही सुरू केले की असं वेगळं नाटक आहे. कारण लोकांची दिशाभूल नको व्हायला की आपण नाटक करतोय, लोक अरे आम्ही ऑलरेडी काय आम्हाला मनोरंजन मिळालं आहे एक हां. तर आम्ही त्याची ट्रीटमेंटच अशी दिली होती त्या नाटकाची की ते नाटक सिरियस आहे, सिरियसली भावनाप्रधान नाटक आहे हे, तुम्हाला हलकंसं हे होईल. तर त्याचा फायदा मला झाला की बाकीच्या सगळ्या मित्रमंडळींना किंवा बाकीच्या जे रायटर डिरेक्टरने नवीन त्यांनाही का अरे हे वेगळं काय ते करू इच्छित आहेत, नाटकात पाहिलं मी ते वेगळं काय ते केलं आहे म्हणून. तसे चित्रपट माझ्याकडे यायला लागले. म्हणजे आता जे मी सगळे पिक्चर्स बऱ्यापैकी करतोय ते हे वेगळ्या धाटणीचेच आहेत, जे मी पण कधी अपेक्षा केली नव्हती. त्याचा फायदा म्हणजे थांबला तो संपला नाही आहे, तो थांबला, पॉज घेतला आणि परत नव्याने बॉलिंग सुरू करतो आणि ज्याची सुरुवात होती आता थांबायचं नाही, तर बेस्ट ना. आणि चांगल्या फिल्म्स आल्या माझे, त्यामुळे मला पण वर्क करायला मिळालं स्वतःला. कधी ॲक्टरला वेळ नसतो, इथे 10 कामं, नाटकाचे शो, हे शो, पिक्चर्स वगैरे करत असतो आपण. एक लिमिटनंतर आपण आपला पण वेळ घ्यायला पाहिजे की यार मी काय अजून वेगळं करू शकतो, माझ्या आतल्या ॲक्टरला किती हलवू शकतो मी, अजून काय शिफ्ट व्हायला हवं आपल्याला. मला हिरोची रोल वगैरे आता मी तेव्हा पण करणार नव्हतोच मी, पण येत होते आणि मी करत गेलो होतो. पण आता मी विचार करतो की मला ते नकोच आहे तशी रोल, मला गोष्ट हिरो पाहिजे आता. आणि त्या गोष्टीला न्याय देण्यासाठी मग तो कॅरेक्टर आपोआप हिरो होतो. तुमची गोष्टच हिरो होत नाही तोपर्यंत मग त्या कॅरेक्टरला महत्त्वच नसते. मग असेही चित्रपट करून बघितले मी. पण जेव्हा ही गोष्ट समोर आली आता थांबायचं नाही, अरे म्हटलं गोष्टीतच दम आहे, मुळात ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. मग मी काम करू किंवा दुसरा कोणीही काम करू, मुळात ती गोष्ट जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी झी टॉकीज, झी स्टुडिओजसारखी मोठी संस्था उभी राहते किंवा चला अशा पद्धतीचा पिक्चर पण यावा. तर त्यांनी पण कमर्शियल मोठा विचार केला असता ना, पण त्यांनी पण तो सामाजिक विचार केला की नाही ही अशी फिल्म यायला हवी, लोकांनी पाहायला हवी. ॲक्टर म्हणून आम्हाला ते वाटतं की नाही अरे ही अशी फिल्म, ही अशी गोष्ट लोकांना भेटली पाहिजे. काम तर करणारच आपण, त्यात वेगळं काम करण्याचा एक वेगळा आनंद मला आहेच आणि असणारच. बाकीचे काही चित्रपट मी करतो आहे त्यातही वेगळे रोल करतो आहे, त्यामुळे मला एक बरं आहे की बाबा चला सवडीनं सांभाळूनच काम आता करू शकतो मी. पण निदान माझ्या ऑडियन्सवर आणि आता जे नवीन येणारी मुलं आहेत सगळी लेखक दिग्दर्शक, ते निदान ह्या गोष्टीचा माझ्या परीने विचार करायला लागले, त्याचा मला जास्त आनंद आहे. असं म्हणाला की थांबण्याचं ते महत्त्व खूप महत्त्वाचं होतं. जसं या अल्पविरामानंतर नव्याने बांधणी करून सिनेमाचा विषय निवडणं, तो प्रेक्षकांपर्यंत आणणं, त्याचं प्लॅनिंग करणं हे किती महत्त्वाचं आहे आता. आता आजूबाजूला प्रेक्षकांना खेचून आणणं थिएटरमध्ये खूप कठीण झालं आहे, मराठीला किंवा हिंदीला सुद्धा. नेमकं कसं बघताय सर वातावरण? खूप चॅलेंजिंग तर झालेलंच आहे. मराठी सिनेमा चॅलेंजिंग होताच आणि आता जेवढे सुद्धा ऑप्शन्स लोकांना आहेत एंटरटेनमेंटचे, जसं मी बोलत होतो कोणाशी तर, म्हणजे आपला जो मराठी प्रेक्षक आहे जेव्हा जेव्हा तो प्रवास करत असेल तेव्हा तो मोबाईलवर असेल, तो कन्झ्युम करतो. रोज 2 तास बघतो आहे तो. मी असं अज्युम करतो आहे की जाऊन येऊन 2 तासाचा कार्यक्रम असेल, इथून डोंबिवली असेल, कल्याण असेल, ठाणे असेल, तर कॉन्टेंट ते रोज बघतायत, दिवसभर बघतायत. मग नंतर संध्याकाळी जाऊन टी व्ही बघतायत आणि मग नंतर विकेंडला OTTवाले आरडाओरडा करून ही सिरीज बघा ती सिरीज बघा करतायत. एवढं सगळं कॉन्टेंट असताना कुठल्या तरी शुक्रवारी एका छान मराठी चित्रपटाने सांगणं की आता शुक्रवारी येऊन थिएटरला पण या, तर तो टास्क चॅलेंजिंग झालेला आहे. आणि ज्या प्रोजेक्ट्समध्ये आधी प्रॉबॅबिलिटी होती, कोविडच्या अगोदर असा एक महत्त्वाचा मुद्दा मांडेन मी तो, की ज्या शक्यता होत्या त्या शक्यता कमी झालेल्या आहेत अनलेस द फिल्म इज गोइंग टू डू जस्टिस टू द बिग स्क्रीन नाव. आणि मला असं वाटतं की आता तो एक बाहेर जाण्याचा जो कार्यक्रम झालेला आहे तो कौटुंबिक जास्त झालेला आहे.
की एकटे दुकटे आता मोबाईल आहेच, मोबाईल इज अ सिंग्युलर थिंग, इंडिव्हिज्युअल थिंग. पण जेव्हा मला वाटेल की आज माझ्या कुटुंबाला मी बाहेर घेऊन जाईन, त्या अनुषंगाने मला वाटतं ते फार महत्त्वाचा पैलू आहे असं मला वाटतं. मराठी चित्रपटांना जास्त जोर लावावा लागेल. कुठला विषय आणि कुठला विषय आता मोठ्या पडद्यावर बघायचा आहे. म्हणजे ही इंटरेस्टिंग आयरनी आपली आहे आपल्या महाराष्ट्रामधून येणाऱ्या कथानकांची, की गेल्या वर्षी 2024मध्ये तुंबाड जो रिलीज झाला तो मोठा झाला. नंतर मुंजा विच वॉज अ सरप्राईज हिट बाय आवर ओन मराठी डिरेक्टर आदित्य सरपोतदार, आणि राही पण मराठीच. आणि मग नंतर छावा, तो 25चा आहे. पण यू सी की कथानकं महाराष्ट्राचीच आहेत, क्रिएटर्स महाराष्ट्राचेच आहेत, डिरेक्टर्स महाराष्ट्राचेच आहेत. त्या चित्रपटाचं अर्ध्याहून जास्त यश कदाचित महाराष्ट्रातूनच आलं असेल, पण तो सिनेमा मराठीत नाही आहे. आणि आयरनी अशी आहे की ज्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्यावर्षी हे असं होतं. म्हणजे इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. आता प्रश्न असा आहे की हे सगळे चित्रपट मराठीत असले असते तर काय झालं असतं, सेम चित्रपट मराठी भाषेत असले तर काय झालं असतं. हा आपला म्हणजे आपल्यासारख्यानं विचार करण्याची गोष्ट आहे की प्रेक्षक काय केलं असतं, म्हणजे ते रस घेण्याची गरज आहे का. कारण गोष्टी मातीत आहेत, मग ते आपल्या मातीतून आपण कुठल्या गोष्टी दाखवणार आहोत आणि कुठल्या पद्धतीने दाखवणार आहोत. कारण एक इंटेन्शन असतं आपल्याकडे, बऱ्याच वेळा इंटेन्शन जागेवर असतं की यार थॉट बरोबर आहे, त्याचं एक्झिक्युशनमध्ये गडबड होऊ शकते. कारण संभाजी हा जो छावा जो चित्रपट आला, हा जो विषय आहे, हा काय पहिल्यांदा आलेला नाही आहे. 1 वर्षापूर्वी पण एक संभाजी येऊन गेला, त्याच्या अगोदर पण एक संभाजी येऊन गेले असतील, बरोबर. पण त्याची मांडणी कशी करायला हवी, तो ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. प्रेक्षक दाखवतोय परत परत की मी बाहेर जाऊन सिनेमा बघायला तयार आहे. गिव मी द राईट रिझन, मला तुम्ही प्रॉपर रिझन द्या, मी येऊन बघायला तयार आहे. मी ह्याच्यानंतर एक झाला चित्रपट परसे, आणि मग नंतर माउंटिंगचा भाग, जो मला असं वाटतं की माउंटिंग जो सगळे म्हणतात की माउंटिंग नाही झाल्यावर चित्रपट नाही झाला तर चित्रपट पडतो, असं मला वाटत नाही. आता माउंटिंगचा रोल हा फक्त शुक्रवार शनिवारपर्यंत असतो. पण पहिल्या शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी जी 100 लोक आली असतील, त्या 100पैकी 50 जणं बोलत नसतील की चित्रपट चांगला आहे, तो तिकडे निकाल लागलेला असतो. आज काय आहे की चांगलं काहीतरी पाहिलं लोक लगेच बोलू लागतात. म्हणजे वर्ड ऑफ माउथ. आता मुंजासारखा चित्रपट जो चालतो तो वर्ड ऑफ माउथने चालतो, की लोक बाहेर बोलतात की अरे अच्छा आहे, अरे ये तुम्ही देखा घेतो. एक्सप्रेशन इज इझियर नाव. मग ते 1 to 1 असेल, सोशलवर असेल, लोक बोलायला तयार आहेत चांगलं काहीतरी पाहिलं की. आणि मला असं वाटतं आम्ही क्रिएटर्स जे आपण इंडस्ट्री म्हणतो, द बॉल लाईज इन आर कोर्ट, की आपण कुठलेही विषय कसे मांडतो, कधी मांडतो. साऊथमध्ये आपण ऐकतो की ऑलमोस्ट मल्याळम सिनेमाचा जो रिसर्जन्स झाला किंवा प्रोड्युसर्स एकत्र आलेली, इंडस्ट्री एकत्र आलेली की लेट्स मेक इट वर्क. आपण असं करतोय का. कारण बिहेवियर ऑडियन्सचं बदलायचं असेल तर एक चित्रपट नाही बदलू शकणार. म्हणजे मध्यंतरी कोविडच्या अगोदर जेव्हा आपल्याकडे खूप चांगला फेस होता, म्हणजे लय भारी असेल, दुनियादारीपासून चालू झालेलं लय भारी असेल, एलिझाबेथ किल्लासारखे चित्रपट चांगले चाललेले तेव्हा. पण तेव्हा लोकांना सवय लागलेली, वर्षातून 3-4 म्हणजे झी स्टुडिओचे नाही दुसरे पण चालले. तेव्हा ती सवय लागायला कन्सिस्टंट सप्लाय ऑफ गुड फिल्म्स इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं. आणि ते एका स्टुडिओजचं काम नाही, ते जे सुद्धा अनुभवी प्रोड्युसर्स डिरेक्टर्स असतील, आणि कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट. आपल्याकडे एक चित्रपट झाल्यानंतर बरेच मोठा एक काळ जातो जो चित्रपटच येत नाही, कोण करत नाही, असं सगळं ते आहे. पण इट्स अ सिस्टमिक इश्यू असं मला वाटतं. चॅलेंजिंग नक्की झालेलं आहे. आर वी केपेबल. वी डेफिनेटली आय एम अ बिलिव्हर इन महाराष्ट्र मराठी लँग्वेज इंटरनली. आणि मला असं वाटतं की OTT नसणं ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे अकॉर्डिंग टू मी. पण आर वी टेलिंग द राईट स्टोरीज इन द राईट वे इज अन इम्पॉर्टंट थिंग. आणि कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे मला वाटतं. सवय म्हणजे नाटकाची जी सवय मराठी प्रेक्षकाला, ती सवय लागायला हवी. एकीकडे गोवारीकर सर, भरत सर, सिद्धू, प्रत्येक पिढीतले मातब्बर लोक समोर आहेत, त्यांच्यासोबत काम करायचं, त्या टीमचा एक आपण भाग आहोत. ही जबाबदारी, ते टेन्शन म्हणा किंवा पोटात वळणं म्हणा, कसं सगळं होतं नेमकं. जबाबदारी निश्चितच होती, म्हणजे त्यात काही वादच नाही आहे. कारण
आशुतोष सरांचे पण सिनेमे पाहिलेले आहेत, त्यांचे पुस्तकही वाचलेलं आहे त्यांचं, लगाने का स्वप्नाचा प्रवास, आणि त्यात त्यांनी कसा तो प्रवास होता हेही आपण वाचलेलं आहे. तर खूप म्हणजे भीती किंवा टेन्शनपेक्षा एक्साइटमेंट पण होती आणि हुरहुर पण होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण डिलिव्हर करू शकू की नाही जे अपेक्षित आहे डायरेक्टरला किंवा स्क्रिप्ट ज्याने लिहिली आहे, ओंकार गोखले आणि शिवराज वायचळ, अरविंद जगताप सरांनी डायलॉग्स लिहिलेले आहेत, तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने त्यांच्या डोक्यात जी काही कल्पना आहे अप्सरा नाव आहे माझं ह्या भूमिकेचं, तर ती तशी पोहोचते की नाही ह्याची जबाबदारी जास्त होती. आणि अर्थातच भरत सर आणि सिद्धार्थ सरांबद्दल बोलायचं म्हणजे ते त्यांच्यासोबत आपण त्यांच्याबरोबर आपण पण एक स्टुडंट आहोत, विद्यार्थी आहोत, आणि आपण त्यांच्यासोबत आहोत सतत. तर त्याची सुरुवातीला म्हणजे मुहूर्ताच्या वेळेस भीती होती थोडीशी की आपण कसं जाऊन बोलायचं किंवा काय जाऊन बोलायचं, पण ते दोघंही इतके छान आहेत की त्या दोघांनी पण ती भीती म्हणजे पहिल्या भेटीतच घालून टाकली सगळी की हां आपण करूयात, सगळं छान होईल आपण करूयात असं म्हणल्यानंतर मग काही भीती राहतच नाही ना. म्हणजे की अच्छा तू पण करतेस का असा प्रश्नच नव्हता, आपण करूयात एवढंच होतं त्यांचं. सिद्धार्थ सरांनी तर म्हणजे मी जाऊन त्यांना भेटले आणि त्यांना म्हटलं की मी किरण खोजे, हो 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 मला माहिती आहे तू NSDचे हो हो हात वीज जोडून म्हटलं तुम्ही पाया काय पडलं असं नका करू, म्हटलं किमान मुहूर्ताच्या वेळेस तरी असं नका करू, ऑलरेडीच टेन्शन आहे, पहिला दिवस आहे. पण म्हणजे इतकं पटकन आपलंसं करून घेणं, इतकं पटकन आमच्यासारख्या कलाकारांना सहजतेनं सामावून घेणं आणि आपण करूयात, त्यामुळे आणि मी दोघांनाही सांगितलं कारण दोघेही म्हणजे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची कामं केलेली आहेत. भरत सरांनी पण वेगवेगळे कॅरेक्टर्स केलेले आहेत, त्यांचं टायमिंग दोघांचं अप्रतिम आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर कुठे कुठे असं, कारण ही अप्सरा तशी थोडीशी तडफदार अशी पण आहे, काही पॉईंट्स होते जिथे शिवराजला पण अपेक्षित होतं की म्हणजे विनोद निर्मिती पण झाली पाहिजे, म्हणजे आपण सिरियस कथेला किती हलक्या फुलक्या पद्धतीने पण सांगू शकतो, आणि मी तसं काम आत्तापर्यंत केलेलं नव्हतं. म्हणजे मी आत्तापर्यंत सगळ्या सिरियस भूमिका केलेल्या आहेत, तर त्यामुळे मग मी दोघांनाही जाऊन विचारायचे की काही असेल तर प्लीज सांगा. भरत सरांना पण म्हटलं होतं की सर तुम्हाला काही सुचलं तर प्लीज सांगा. मला ते म्हणताना पण भीती वाटत होती की आपण असं म्हणायला जाणं, आणि ते तू वेडी आहेस का, चांगलं करतेस इतके ते गोड आहेत. त्याच्यामुळे म्हणजे मी सरांना पण सांगितलं त्या दिवशी पण म्हणलं की झी चित्रगौरवच्या वेळी महेश मांजरेकर सरांना अमेय वाघने बरंच विचारलं होतं की इंडस्ट्रीतले खाद्यपदार्थांपैकी तुम्ही कोणाला काय नाव देऊ शकाल, भरत जाधव यांना काय नाव द्याल असं त्यांनी विचारल्यानंतर महेश सर एका फ्रॅक्शन ऑफ सेकंदात ते म्हणे तो उकडीचा मोदक आहे. आणि हा अनुभव म्हणजे मला पर्सनली खूप वेळा आला, इतरांना पण आलेलं आहे. म्हणजे ते खरंच इतके साधे आणि इनोसंट आहेत आणि ते इतके पटकन आपलंसं करून टाकतात. तसंच ते मार्गदर्शन पण खूप छान करतात, म्हणजे कुठेही मोठेपणाचा आव नाही. आणि ह्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत की आपण किती मोठे झालो आणि किती काम केलं आणि किती 4,500 प्रयोग जरी केले एखाद्या नाटकाचे तरीसुद्धा म्हणजे मी कदाचित थोडंसं जास्त बोलत असेल, पण मी पुन्हा सैरेसही नाटक बघायला गेले त्या दिवशी 4,472वा प्रयोग होता. आणि नाटक चालू झालं, नाटक झाल्यानंतर 20 मिनटं झाली असतील आणि स्टेज राईटला ते एका बाजूला त्यांचा सीन होता, तो सीन करता करता अचानक भरत सर समोर आले, म्हणजे प्लॅटफॉर्मवरून खाली उतरले आणि ते म्हणे 1 मिनिट तुम्हाला दिसत नाही आहे ना कोणाला इकडच्या बाजूचं, हे नाटक थांबवून कोण करतं, म्हणजे ते अंगावर काटा आणणारा प्रसंग होता. ते म्हणे की हे मला वाटलंच की हा पडद्यामध्ये येतो आणि तुम्हाला दिसत नाही आहे स्टेजवरचं, तर ते उतरून त्यांनी आधी तो पडदा बाजूला केला, सॉरी म्हणाले आणि त्यांनी परत नाटक सुरू केलं. म्हणजे प्रेक्षकांनी टाळा झालं. म्हणजे हे आत्ता पण काटानं माझ्या अंगावर. हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे कुठेही की ठीक आहे एवढे प्रयोग झालेत किंवा काय, तर हा इनोसन्स, हा साधेपणा
जपणं, मला वाटतं की हे मेंटेन करणं, हे शिकायला मिळणं सुरुवातीच्या काळातच. म्हणजे मी सरांनी जेवढं काम केलं आहे दोघांनी, पण त्याच्यासमोर माझं काही ट्रेनिंग वगैरे काहीच राहत नाही. तर ते शिकायला मिळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट होती. आणि मला असं वाटतं की म्हणजे मगाशी हे म्हणत होते तेव्हा असं मला असं थोडंसं एनव्हियस पण वाटत होतं की भरत सर आणि सिद्धार्थ सर एवढ्या वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि अरे आपण का नाही त्यावेळेस असं इतक्या वर्षांपासून का नाही ओळखत आहे भरत सरांना, किंवा आपल्याला तसं मार्गदर्शन मिळालं तर किती छान होईल. पण ते बोथ आर ग्रेट. मला आधी कौतुक करायचं आहे, कारण सहीच्या प्रयोगाला मी आता पुन्हा एकदा गेले होते आणि आमचा एक असिस्टंट डिरेक्टर होता उमेश रुद्र, तो त्या प्रयोगाला आला होता आणि सरांच्या नाटकाला 23 वर्ष झाली. तर मी त्याला म्हटलं की तू किती सालचा आहेस रे साधारण? तर तो म्हणाला 2002 आणि 2002ला सही आलंय. तर 2002ला जन्माला आलेला मुलगा आत्ता सरांबरोबर एडी म्हणून काम करतोय आणि तो त्यांचं नाटक बघायला येतोय आणि ते तसंच सुरू आहे. तर मला असं वाटलं की ही किती भारी गोष्ट आहे. आणि मी दुसऱ्या दिवशी सहीबद्दल इतकं सरांशी बोलत होते, मी खूप अँगलनी सरांशी सहीबद्दल चर्चा करत होते की सर हे पोहोचवलं पाहिजे की तुम्ही 23 वर्ष एक नाटक सेम जिद्दीने ईर्षेने करताय. आणि मी ते तेव्हाही बघितले, मी ते मध्येही बघितले आणि मी आत्ता गेल्या महिन्यात बघितलं, तर काहीच फरक नाही आहे. म्हणजे हे फार ग्रेट आहे. आणि हे सर्वदूर पोहोचलं पाहिजे की मराठीत अशी एक व्यक्ती काम करते, 23 वर्ष एक नाटक करते आणि ते तितकंच भारी करते. ते पण आपलं हेच आहे, आता थांबायचं नाही. आणि सहकलाकार म्हणून ते खरंच कमाल आहेत, कारण ते ना तुम्हाला तुमची स्पेस देतात काम करायला. कधी कधी मोठ्या कलाकारांसमोर जरा असं होतं की ह्यांची एक वेगळी स्टाईल आहे, ह्यांचा प्रेक्षक आहे, ह्यांच्याबरोबर कसं असं काहीच वाटत नाही. सरांबरोबर काम करणं खूप सहज सोपं असतं, कारण ते तुमचं काही असेल तर ते बॅकला असतात की कर कर कर. माझा प्रश्न तो होता की तुमचं एक रिअलिस्टिक ह्युमर जो आम्हाला ट्रेलरमध्ये दिसतोय, तिकडे तो रिअलिझम पण आहे, तिकडे विनोद थोडासा त्याला कडा पण आहे, तिकडे टायमिंगचे भाषा तिकडे आहे, रिअलिझम तिकडे माणूसही आहे. तर त्या दोघांचं समोर ते काम करणं ते किती अवघड होतं रोल साकारणं? मी दोघांबरोबर काम केलं आहे, त्यामुळे मला त्यांची भीती, दडपण किंवा ह्यांच्यासमोर कसं करू असं काही नव्हतं. आणि प्रत्येक नटाचं टायमिंग काय म्हणतात वेगळं आहे. माझं एक वियर्ड थोडंसं वेगळं टायमिंग आहे आणि मी त्याला कम्फर्टेबल आहे. हा थोडा कम्फर्ट झोन मोडणारा रोल होता माझ्यासाठी, तर तो त्या पद्धतीचा वाटू नये ह्याची काळजी फक्त मला घ्यायची होती. बाकी ह्या दोघांचं दडपण येईल असं हे वागतच नाहीत. म्हणजे सिद्धूमध्ये इतकी एनर्जी आहे की मी असं म्हणते की तो असं सगळीकडे ती पोहोचवत असतो, त्यामुळे सगळा सेट एनर्जेटिक होतो. आणि भरत सरांमध्ये एक ठहराव आहे, म्हणजे काय म्हणतात नळातून येणारं पाणी, धबधब्यातून येणारं पाणी, शांत पाणी, असं एक ते पाण्यातला फरक आहे. त्यामुळे मला दडपण अगदीच आलं नाही, म्हणजे काही यायचा प्रश्नच नव्हता. पण मजा खूप आली, शिकायला खूप मिळालं. शिवराज सारखं त्याचा पहिला सिनेमा फर्स्ट निरीक्षण केलेलं आहे. शिवराज सारखं नवोदित दिग्दर्शकावर विश्वास ठेवणं, त्याला ती जबाबदारी देणं, ओंकार जो रायडर आहे तो त्याचा सुद्धा पहिलाच फुल लेंथ दिलेला सिनेमा आहे, हे किती महत्त्वाचं वाटतं या स्टेजला? कारण का आपण प्रेक्षकांना बोलत म्हणालात की त्यांचं न साधून पुन्हा कळलेली नाही आपल्याला, त्यांना आपल्याला पुन्हा ग्रॅप करायचं आहे. तर नवोदित दिग्दर्शकाच्या हातात देणं, लेखकाच्या हातात देणं अशी एवढी मोठी जबाबदारी आणि आपण आपला बॅक त्यांना करतोच आहे, ते किती महत्त्वाचं आहे या स्टेजला? शिवराजने जेव्हा गोष्ट ऐकवलेली आणि ज्या पद्धतीने ऐकवलेली, त्याचं जे विजन होतं, त्याचा अभ्यास खूप झालेला त्या विषयावर. त्यांनी बराच रिसर्च केलेला आणि त्याच्या त्या अभ्यासवृत्तीमुळे त्याचं जे विजन होतं, ज्या पद्धतीने त्याने मांडलेलं ते फार कन्व्हिन्सिंग होतं. दुसरी बाजू नवोदित डिरेक्टर्स, स्टोरी टेलर्स यांच्याबरोबर काम करण्याचा जो एक प्रश्न आहे, मला असं स्वतःला वाटतं की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एक्सप्लोअर न्यू अलॉंग विथ द एस्टॅब्लिश नेम्स. म्हणजे आपल्याकडे जी नावं आहेत, जर इंडस्ट्रीसाठी ज्या पद्धतीने जे काय चालू आहे, एक नवीन फळी निर्माण होणं
मला असं वाटतं फार फार गरजेचं आहे एक नवीन व्हॉईस. कारण ह्यांनी अनएक्सप्रेस्ड गोष्टी याला मदत होईल असं मला खूप खूप वाटतं. आणि मला असं वाटतं की जर जो इकोसिस्टम वाढायचा असेल का तर नवीन डिरेक्टर्स, नवीन रायटर्स, नवीन टॅलेंट, म्हणजे मी जो काळ रेफर करतो 14पासून 17, 18, 19पर्यंत बरेच म्हणजे अविनाश अरोराने किल्ला पहिल्यांदाच केलेला तेव्हा, आणि फॅन्ड्री असेल, त्या काळात नवीन लोकं भरपूर आली. आणि मला असं वाटतं की टॅलेंट महाराष्ट्रात नाही आहे असं बिलकुल वाटत नाही मला. संधी देणं गरजेचं आहे, ते रिस्क घेणं गरजेचं आहे. आता ते कुठल्या प्रोजेक्टवर घ्यायची, कधी घ्यायची, कुठल्या टाईमला, तो एक आपण प्रयत्न करू बुद्धी लावून निर्णय घ्यायचा, पण तो नशिबाचा पण एक भाग असतो. या इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं नशिबाचा भाग फार महत्त्वाचा असतो, की ते जुळून येणं ज्याला म्हणतो. नशीब म्हणजे गोष्टी जुळून येणं, जो ह्या चित्रपटाच्या बाबतीत झालेला आहे ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे एक साथ लागते, ती युनिव्हर्सची कायनात की जे असं म्हणतो आपण, ती साथ लागते. पण न्यू टॅलेंट, झी स्टुडिओज वुड वॉन्ट टू बी नोन की नया टॅलेंट को लेके हे फार इम्पॉर्टंट आहे. अलॉंग विथ द एस्टॅब्लिश वन्स न्यू टॅलेंटला सपोर्ट करणं मला गरजेचं वाटतं. स्टुडिओज इज ऑलवेज लुकिंग आउट फॉर न्यू टॅलेंट. म्हणजे माहिती आहे की नाही, आता चॅनलचा मुद्दा काढीन, पण कथायन, टॉकीज कथायन मी 2 सीझन केलेले आहेत. इट्स अ स्क्रीन प्ले कॉन्टेस्ट जे 2दा झालेलं आहे, आणि मला वाटतं फक्त आम्हीच केलेलं आहे, म्हणजे कुठे अजून झालं असेल असं मला वाटत नाही. 17-18ला टॉकीज लाईट हाऊस म्हणून एक कार्यक्रम झालेला, शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट झालेली. तेव्हा मला वाटतं 2-3 हजार शॉर्ट फिल्म झालेलं आमच्याकडे तेव्हा ते त्याच्या पुढे करता आलं नव्हतं, कारण कोविड वगैरे झालं. पण वी आर स्टील, आता 3-4 जे डिरेक्टर्स आहेत ज्यांच्यावर आम्ही काम करतो आहोत ते तिथूनच आलेले आहेत. तर हे जे काय आहे शोधण्याचा कार्यक्रम नवीन तो चालूच आहे. आणि मला असं वाटतं जर इंडस्ट्रीला कुठेतरी पोचायचं असेल, जर बरेच दिवस बघायचे असतील, तर नवीन ब्रेथ येणं फार इम्पॉर्टंट आहे. मी मगाशी म्हटलं ना की तो मुळातच शिवराज आमच्या नाटकात होता ढॅन्टाटॅटला, तिथूनच त्याला मी चांगलं ओळखत होतो, नो डाऊट. आणि हुशार आहे तो, सगळ्यात नवीन काही नाही. बट मला त्याचं एक का आवडलं की तो पहिला पिक्चर अशा पद्धतीचा करतो आहे. म्हटलं तर झी टॉकीज आहे किंवा बाकी कोणी त्याच्यासोबत जर येत असेल तर तो कमर्शियल चांगला विचार करू शकतो, पण तो एक खरीखुरी स्टोरी, प्रेरणादायी स्टोरी बनवत असेल आणि छान पद्धतीने मांडत असेल, आणि त्याचं ते पहिलं पाऊल असेल, म्हणजे तो किती कॉन्फिडंट आहे हे तिथेच कळतं. नाही का, एखादा माणूस विचार करतो की जरा मला एक असं छान करते, जरा टीम बनवून एक ड्रामा आणि मस्त असं काही फिल्म वगैरे ग्रँजर असलेली वगैरे, ते तो विचार न करता एक वास्तववादी फिल्म आणून, पण ती वास्तववादी फिल्म ही डॉक्युमेंटरी न होता त्यात एक छान ड्रामा पण असेल, छान गोष्ट असेल, आणि ते छान हळूहळू मनोरंजन करत जाणारी ती गोष्ट असेल. हा एवढा विचार एक मॅच्युअर डिरेक्टर करतो, तो त्यांनी पहिल्याच पिक्चरमध्ये केला आहे. इथेच त्याचा कॉन्फिडन्स दिसतो आपल्याला. म्हणजे इतकी वर्ष म्हणजे कोणी डिरेक्टर भेटला की असं सांगत असतो, अरे तुझ्यात ना खूप काहीतरी दडलं आहे, तुझ्यातलं वेगळे पण काढायचं आहे, आपण करतो आहे काहीतरी, असे खूप म्हणजे भरत सरांना अनुभव, मलाही अनुभव आहे, अरे तू काय कमालीचा नट आहे, पण तुझ्यातलं ते जे आहे ना ते कोणी काढलं नाही बाहेर, असे म्हणणारे खूप असतात. पण आणि आपण काहीतरी करूया असे म्हणणारे खूप असतात, पण ते होत नाही. शिवराजचं माझं पहिलं इम्प्रेशन होतं, दादा आपण काहीतरी करतो आहे, मी लवकर तुझ्याकडे येतो. तर मला असं वाटतं ना, नट म्हणून मला खूप बरं वाटतं, मी त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. कारण ह्यात जे कॅरेक्टरायझेशन आहेत त्यात कदाचित मी या सिनेमाचा भाग असलो असतो, पण मी कदाचित प्रवीण डाळिंबकर ह्या माझ्या मित्रांनी जो रोल केला ना तो जमला असतो. म्हणजे सिद्धार्थ जाधव मस्त, त्यात एनर्जी पण आहे, ह्युमर पण आहे छान, पण त्यांनी माझी निवड मारुती कदमसाठी केली. त्यात त्याचा धुरळाचा रेफरन्स पण नका, धुरळाचा पण बोलतो तो, धुरळामध्ये मला तो खूप, तर मला वाटतं तो जो त्या मारुती कदममध्ये एक वेगळा सॅडनेस आहे त्या कॅरेक्टरमध्ये, तो त्याला माझ्यात दिसला. ही खूप महत्त्वाची गोष्ट होती मला, की हे मी हे करतो दादू. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायचा होता, कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता की तू करू शकतो. त्यामुळे अलर्ट राहूनच काम होत होतं. आणि तो डॉक्टर स्ट्रेंज होता स्टेजवर, सेटवर. डॉक्टर स्ट्रेंज म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीची उत्तरं त्याच्याकडे होती, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणजे
दडपण नाही म्हणणार, कारण स्वतःच्या कथेवर विश्वास असेल. म्हणजे मला माहिती आहे हॉर्स रायडिंग कशी करायची, तुम्ही कुठलाही घोडा हाकू शकतो, ह्या लेवलचा तो तयारीचा होता. त्यामुळे भरत सरांशी कसं टॅकल करू, की उद्या आशुतोष गोवारी सरांनी एखादा प्रश्न विचारला, ते तर म्हणजे दिग्दर्शकीय त्यांनी त्यांचं नाणं खणखणीत वाजवलं आहे, ते नट आहेत. तर हे सगळं त्याच्याकडे पॉसिबिलिटीज, प्रत्येक नटाची उत्तरं आणि नम्रपणे ते मांडणं हे त्याच्याकडे खूप होतं. त्यामुळे मला ती गोष्ट आवडली, की माझे काही प्रश्न होते, हे असं होऊ शकतं का, हे असं होऊ शकतं का. त्यांनी मला सांगितलं सर, दादा बोलतो तो, मी त्याला सर म्हणतो कारण माझा दिग्दर्शक आहे तो, दीपक शिर्के सरांना ट्राय करतो तुमच्या वडिलांच्या रोलसाठी. मला ते कॉम्बिनेशन त्याच्या डोक्यात चालू असतं काय नाही त्याचं, ते मला ते कॉम्बिनेशन आवडते. मला ते आपण फोटोशूटच्या दिवशी ना एक छोटंसं रीडिंग करू असं तो असतो. आणि त्यांनी जे ठरवलं होतं ना ह्या सिनेमाच्या बाबतीत, त्याने जे ठरवलं होतं, म्हणजे झी स्टुडिओजने त्याला सपोर्ट केलाच आहे, पण त्याच्या येतं ना की हे झालं तर ते सगळं त्याला मिळत होतं ना, त्यामुळे तो एक सगळी खेळणी मिळेल, पोरगं खुश होतं, त्या पद्धतीने तो वावरत होता. त्यामुळे म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं, मी विश्वासच ठेवून काम करतो, पण रादर त्याने माझ्यावर विश्वास ठेवून ही भूमिका देणं आणि त्यातून ते गोष्टी काढणं, नाही नको म्हणजे असं नाही की काही सुचत होतं काहीतरी करूया, पण ते म्हणणं डॉक्टर स्ट्रेंजप्रमाणे ह्या पॉसिबिलिटीज माहिती आहेत, हे केलं तर मग मंचेकर किंवा हा थॉट नाही, हे नाही होणार, महेश शिरूरकर सर हे नाही, कारण त्याला एक खरी गोष्ट मांडायची. नाही सर करेक्ट आहे. हा आता बघ तिथे शिवराज कसा दिसतो, सगळ्यांचं अंडर स्टोरी असते ना, म्हणजे आपण त्याची बॅक स्टोरी सर्वसामान्य माणसाचीच गोष्ट आहे. काम करणारा जो वर्ग आहे त्यांची स्टोरी आहे. म्हटलं तर मोनोटोनी होऊ शकते म्हटलं तर, पण प्रत्येकाला एक छान ग्राफ आहे, तो तुला त्या वयात म्हणजे तुला चाळीतले काही लोक दिसतील, अरे माझ्या चाळीत पण असंच एक माणूस होता. तो ग्राफ आहे ना, तो जरासं त्याने त्यातल्या फ्लेवरमध्ये मजा आणली. नाही तर अदरवाईज का त्या एक कॉमन माणसाची गोष्ट मांडतो आणि तो त्यात कसा भरडला जातो आणि तो काय करतो, तो कशी त्याची इच्छाशक्ती पूर्ण करतो आहे, ही सिम्पल म्हटलं एका माणसाची स्टोरी होऊ शकते. पण इथे आम्ही 10-12 लोक होतं आणि प्रत्येक सामान्यच माणूस आहे, पण प्रत्येकाला एक त्यांनी मोनोटोनी कुठे न येता ही गोष्ट ह्या घरातली हिची आहे, ही गोष्ट ह्या घरातली ह्याची आहे, ती गोष्ट त्या घरातली त्याची आहे, असं प्रत्येकाच्या खिडकीत डोकावतो ना, तशी ती त्यांनी स्टोरी लिखाणातनं छान आणली आहे आणि मांडली आहे. पण म्हटलं तर रिस्की आहे ना, म्हटलं तर, पण जर तुझ्याकडे लिखाण छान असेल आणि त्या गोष्टीत दम असेल, परत बोलतो ते की ते मग वाटत नाही की कोणा एकाची गोष्ट आहे, ती सगळ्यांची. नाही सर बरोबर, ते क्लॅरिटी सर बोलतात, क्लॅरिटी होती त्याला. म्हणजे त्याला विचारलंस ना तू ह्या 5 पैकी हे जे काही 5 कला तुझं आवडतं कुठलं, तो नाही उत्तर देणार, कारण त्या क्षणाला त्याचं आवडतं पात्र त्याचं हिरो आहे त्याच्या गोष्टीत, आणि हे त्याच्यासाठी तो क्लिअर होता. काही गोष्टी सुचल्या, हे करू का, म्हणजे एक अशीच गंमत केली मी, तर ओंकार त्याच्याबरोबर को राईट केला त्याने त्या दोघांनी खूप वर्किंग केलं. म्हणजे हे वाक्य असंच बोल असं नाही, पण त्याचा थॉट तो आहे, तो हलायला नाही पाहिजे, ती जेन्युनिटी हलायला नाही पाहिजे. तर मी असंच काहीतरी त्याच्याशी गमतीने केलं लाईटिंग होईपर्यंत, की मारुती असं काही करेल का रे, तर हा आमच्याबरोबर डिस्कस करायचा आणि ओंकार मॉनिटरवर बसायचा ते बघायला फ्रेम वगैरे. तर ते त्या वर्गातली खिडकी, तर तो ओंकार पण बिचारा नम्र पोरगा, आणि हे सगळे आम्हाला नावाने हाक मारायचे, सिद्धार्थ किंवा नाही मारुती मंचेकर ह्या नावाने. तर तो आला आणि त्याने शिवराजला एवढं विचारलं, शिवराज ऐक ना, मारुती थोडासा काय वाटतं, मारुती थोडासा आगाव वाटतोय का. बोला रे नाही बाबा, मी ते नाही करणार आहे, मी गंमत काय म्हणजे खरं सांगतो की त्याने ना, म्हणजे त्याला माहिती आहे सगळी जबाबदारी, पहिला सिनेमा आहे, एवढी मातब्बर मंडळी आहेत, झी स्टुडिओसारखं बॅकिंग आहे, ज्याच्याकडे असोसिएट म्हणून काम केलं तो तुषार मोठा डिरेक्टर, त्याने स्वय सोडलं आहे. पण मग माझी ही जबाबदारी आली आहे, तर माझ्यावर ही खरी गोष्ट मांडण्याची एक वेगळी जबाबदारी आहे. पण मी काहीतरी करतोय हे प्लीज, ह्या लेवलचा नव्हता तो. त्याच्या हातात एक पेन होतं, बरं जणांना प्रश्न पडला ना की तो पेन वाजवायचा, टक 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 टक, त्याचं सुरू व्हायचं. मग हां मला काय बोलायचं आहे ऐक ना. म्हणजे ओम भूतकर आणि मी तिथे काहीतरी एक शिक्षणाचा सीन आहे, नकाशा ते तिथे माली नावाचा देश आहे. तर मी बोललो सर हे बघा तुमच्या नावाचा देश आहे. हो आता ते आहे, ते मी माळी असं काय ते नका घेऊ. त्याचं ना म्हणजे तो कुठेही त्याने ना नटांना ना कॅरेक्टरला बाजूला दिलेलं, त्या गोष्टीशी प्रामाणिकपणे ते काम केलं. आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं ॲज
ॲज अ ॲक्टर मला खूप फुलायला मिळालं. येस, मला बांधून सोयरं काम कसं करता येतं तर ते मारुती कदम आहे. आणि ते माझ्या बायकोबरोबर असेल, माझ्या मुलीबरोबर असेल किंवा दीपक शिर्के सरांबरोबर असेल. मला खूप आवडतो हा सिनेमातलं. त्याने सर्व माझी एक लव्ह स्टोरी सांगितली आहे का सीनमध्ये. त्याने माझी बायको माझ्यासाठी डबा घेऊन येते आणि टॅक्सीत बसून मी डबा खातो. आणि ते सर्वसामान्य लोकांना तेवढाच काहीतरी वेळ मिळेल, बायकोला तू आज छान दिसते बोलण्याचा वेळ असेल, कारण रेसमध्ये प्रत्येकजण आहे. पण आपले जे म्हणजे आपली जी आईवडील आहेत ते आपल्याला सांगत नाही की मी रेसमध्ये आहे, तुम्ही करा मी आणतो. त्यांची रेस त्यांचीही चालली असते ना, त्यात बायको कशी सपोर्ट करते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी. त्यामुळे शिवराजवर विश्वास मी टाकला आहे, पण शिवराजने माझ्यावर विश्वास टाकला. हे खरं ह्या आता थांबायचं नाहीचं यश आहे. होय सर, आता थांबायचं नाही हे टायटल विचारून आलं आहे, त्या विषयावर मला हो समजलं सर. ब्रेनस्टॉर्मिंग केल्यानंतर प्रत्येकाला माझा प्रश्न आहे की अशी कोणती गोष्ट की ज्याबाबत तुम्ही म्हणताय की आता थांबायचं नाही, कोणती असेल तुमच्या व्यावसायिक वैयक्तिक आयुष्यातली. सर तुमच्यापासून सुरुवात करूया. म्हणजे ती फिलॉसॉफी माझ्या लाईफमध्ये माझ्यासाठी ही झी स्टुडिओची जबाबदारीच ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ह्यात जे चित्रपट झाले ते झाले आतापर्यंत, पण हा ग्रीनलीट केलेला माझ्यासाठी हा पहिला प्रोजेक्ट आहे. कारण त्या दिवशी बोलल्याप्रमाणे बाहेर फिरत होती गोष्ट, आतमध्ये पण डिस्कशन चालू होती, पण फायनली माझ्याकडे तो कॉल आला, तो मी घेतला. आणि आता जे सुद्धा होतं आहे फीडबॅक चांगला मिळतो आहे. पण मला असं खूप वाटतं की मराठी फिल्म्स, मराठी इंडस्ट्री आणि जे व्हायला हवं, जे टी व्हीवर चांगलं चालू आहे, प्रिंट बऱ्याच वर्षांपूर्वी काय होईल करत प्रिंट आता तग धरून आहे, मराठी प्रिंट तग धरून आहे. आज मराठी फिल्म्सला थोडंसं नाटक व्यवस्थित व्हायब्रंट कल्चर चालू आहे. पण दोन गोष्टी म्हणजे इंडस्ट्रीमधला आहे म्हणून मला या कळकळीचे मुद्दे वाटतात. दोन इज मराठी फिल्म्स आणि एक मराठी OTT की का नाही, की आपण हिंदीमध्ये दबले जाणार आहोत का. तर मला एक संधी मिळालेली आहे, ह्याने चालू केलेलं आहे. होपफुली चांगले चित्रपट सगळ्या प्रोड्युसर्सबरोबर म्हणजे जेवढे सुद्धा फिल्म मेकर्स आहेत सगळ्यांनी म्हणून जो काळ आपला 2012पासून 2018पर्यंत आपण जो पाहिला, जो खूप चांगला काळ होता मराठी चित्रपटांसाठी, तो परत यावा अशी इच्छा आहे. आणि मराठी प्रेक्षकांना चांगल्या गोष्टी आणि मेन म्हणजे ते आपलं एकच आमचंच चालू आहे, म्हणजे एकच झाला आणि मग नंतर वेड चांगले नंबर्स दिले, बाईपणे चांगले दिले. पण आता हे ऐतिहासिक गोष्टी वाटतात त्या नेहमी याव्यात. मल्याळम सिनेमाने जसं एक रिसर्जन्स केलेलं आहे आणि आता भाषेचं राहिलेलं नाही आहे. म्हणजे मराठी सिनेमा पण OTTवर जर चालला तर लोकांना आता फ्लुइडिटी वाढलेली आहे. आपली चांगली कथानकं बाहेर यावीत अशीच मला प्रयत्न करायला आवडेल. म्हणून थांबायचं नाही आणि असेच कार्यक्रम होत राहायचे अशीच प्रार्थना करतोय मी, बाकी काय नाही. चांगलं काम होत राहणार. असं काही नाही म्हणजे माझ्या ह्याच्यात म्हणजे तसं काय थांबायचं ना. जसं मगाशी माझ्या ह्याच्यात म्हटलं मी परवा एका मुलाखतीत म्हटलं 2 मुलं झाली आता बस, आता थांबायचं नाही, म्हणजे घरी थांबायचं नाही असं म्हणतोय मी. नाही मस्करी आहे, पण असं नाही कुठे. जेव्हा काही शेवटी काम आहे ते एकांकिका स्पर्धा करत होते तेव्हापासून ठरवलं की आपल्याला काम करायचं आहे, हे तेच फोकस करायचं आहे. मग एकांकिकामध्ये माझी एकांक कशी पहिली येईल हे पाहायचो मी. जे एकांकिकानंतर नाटक झालं तसं वाटतं नाटक माझं लोकांना आवडायला हवं. नाटक करता करता कळलं की अरे एक नाटक त्याच्या इतकं पलीकडे गेलं आहे की ते पण लोक म्हणतात की तुम्ही आता थांबायचं नाही, त्याचे प्रयोग सतत ठेवा, म्हणजे सही रे सही. जेव्हा चित्रपट येतात तेव्हा पण केलं. म्हणजे मला वाटलं की जरासं पॉज घेऊया, जरासं थांबलो, स्वतः मस्त जरा पाणी बिणी पिऊन जरा तब्येत जरा बघितली, जरा मस्त गावी आता राहून वगैरे जरा तब्येत झाली आता मस्तपैकी. आता परत पिक्चरची सुरुवात पण येते, आता थांबायचं परत काम आहे शेवटी माझ्याकडे कुठला दुसरा व्यवसाय नाही आहे, काही नाही. माझं काम म्हणजे ॲक्टिंग करणं हा एकच काम आहे. त्यातच मी जास्त वेळ थांबत बसलो तर त्रासदायक होईल. त्यामुळे जिथे थांबायचे ते गरज वाटली ते थांबलो, त्या स्टॉपला मस्त की जरा आराम केला. आता परत सुसाट बस दिसते, त्यात चालू राहायचं आणि सगळे असे मित्रमंडळ बंजारसारखं फिरत राहायचं. नक्कीच. असं सतत होतं की रे, म्हणजे जबाबदाऱ्या आल्यावर होतं. एका वेळेला 10 गोष्टी आपण करत असतो तेव्हा असं होतं की थांबूयात का, पण मग आपणच आपल्याला समजवतो की नाही आता थांबायचं नाही.
किंवा आता मी आई आहे नवीन, मला 3 वर्षांची मुलगी आहे, तर असं मी जेव्हा सिनेमासाठी 10-10 दिवस तिच्यापासून लांब राहते तेव्हा असं कधी कधी वाटतं की थांबूया का. पण मग गेल्यावर ती तितक्याच प्रेमाने भेटते आणि ती म्हणते की तू नव्हतीस तेव्हा मला थोडं दुःख झालं, पण तू काम करतेयस हे अप्पाने सांगितल्यावर मला आनंद पण झाला. मग असं वाटतं की नाही आता थांबायचं नाही. तर मला असं वाटतं आता थांबायचं नाही हे आपण स्वतःला आत्ताच्या काळात जवळजवळ रोज समजवत असतो. म्हणजे मी रोज स्वतःला असं सांगते की निराश झालं मन तर एकच काम करायचं, मनाचं शेत नांगरायचं आणि आशेचं बी पेरायचं. ह्याच्यापेक्षा वेगळं काय करू शकतो. आणि यापुढे सिनेमा बघा. आता निराश झाला. मी पण अभिनय हेच माझं मुख्य काम आहे, म्हणजे मी हेच एक काम मला येतं. आणि भरत सर, सिद्धार्थ सर, म्हणजे सिद्धार्थ सरांना 25 वर्ष आज झाली आहेत. भरत सर त्याच्या आधीपासून भरत सरांचं काम चालू आहे 40 म्हणजे. आणि हे अजूनही म्हणजे हे जेव्हा असं म्हणतात की आता थांबायचं नाही, तर म्हणजे मला हा प्रश्न म्हणजे आता काय कशाबद्दल नाही थांबायचं, तर आता काम करण्याविषयी थांबायचं नाही, काम करत राहायचं. त्यांची एनर्जी जी पास ऑन झालेली आहे ह्या पूर्ण फिल्मच्या प्रोसेसमध्ये, ती बघूनच आता असं वाटायला लागलं की हे करतायत. आपण नाही म्हणू शकत की आता थकलो आहे किंवा काय, की उद्या बघू किंवा ठीक आहे ना आता आज नाही, आता थांबायचं नाही, आता काम करत राहायचं. तसंच वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळी चांगली कामं करत राहायचं, आता थांबायचं नाही. आत्ताच मी काहीतरी म्हणत होतो, भवेश सर म्हणाले म्हणजे बघ किती चांगली गोष्ट आहे, मला ॲडिशनच करायचं त्या. कामगार दिन आहे, तू ज्या मावळात तुम्ही वाढला, ज्या विरणगावात नाकामोड झाले, अजून ही सगळी परिस्थिती होती, त्याचा प्रतिबिंब सुद्धा त्या सिनेमात पुढे दिसणार आहे. त्याविषयी पण तो सिनेमाच्या रिलीजच्या दिवसापर्यंत पण हो नक्कीच करतो ते. उलट भरत सर खूप छान पद्धतीने करतील. मी ते पण मी थांबायचं मोमेंट सांगतो, हे जरा छान होईल की माझ्या आयुष्यात खूप अशा मुवमेंट झाल्या ज्याच्याबद्दल बोललो मी, थांबलो, उठलो, चाललो, पळतो, सगळं छान झालं आहे. आत्ता काय झालं आहे, आता मराठीत मला खूप बरं वाटतं आहे की तो एक परत काळ येतो आहे मराठी सिनेमांचा, जो आम्हीच केला होता. ते सिनेमे पुन्हा यायला लागलेत. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी ज्या सिनेमांचा सुपरहिट सिनेमांचा भाग होतो त्यांचे सिक्वल येत आहेत. तर आपण गमतीने बोलतो मराठीतला सिक्वल कुमार होतो आहे मी, त्याच्यासाठी थांबायचं नाही. मला आवडेल कारण ज्या सिनेमांनी मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनसोक्त मनोरंजन केलं होतं त्याचे 2-3 भाग येत आहेत आणि त्या प्रत्येक भागात तेव्हा होतो आताही आहे, त्यामुळे ते करायला आवडते मला. हुप्पा उया 2 पण अनाऊन्स झाला आहे, 3.5 पण 2 येतो आहे, त्यामुळे सिक्वल आहेतच. आता थांबायचं नाही हा चित्रपट 1 मेला प्रदर्शित होतो आहे. हा विषय जरी सर्वसामान्य माणसाचा असला तरी अर्थात कामगारांचा आहे. फक्त तो मुंबईपुरता मर्यादित नाही, तर जेवढे जिथे ते म्हणून कामगार वर्ग आहे त्या कामगारांवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. आणि 1 मे अर्थात कामगार दिन आहे, आपण साजराच करतो ना सण, तसा हा चित्रपट म्हणजे पण एक सण आहे. आपण नेहमीच प्रत्येक वेळेस स्वतःला कमी लेखतो, पण जगण्यासाठी एक नवीन संधी पण उपलब्ध असते, ते आपण आपलं लक्ष जात नाही ते. पण ते संधी बरोबर तुम्ही साधलीत, त्या संधीचं सोनं केलं, तर मला असं वाटतं की ते खूप सक्सेस आहे. आणि ते सक्सेस म्हणजे हा चित्रपट दिसतो आहे आम्हाला, ज्यात एक प्रत्येक कामगाराला एक संधी मिळते आणि ती संधी पास करतात आणि मग आपल्या फॅमिलीला एक चांगल्या वातावरणात घेऊन जातात. तसं मला वाटतं की हा चित्रपट तुम्ही पाहाल, हा तुम्हाला नक्कीच स्वतःला कॉन्फिडन्स देणारा हा चित्रपट आहे, प्रेरणादायी चित्रपट आहे. त्यामुळे या मी जास्त बोलणारच चांगलं, पण तुम्ही या आणि स्वतः चित्रपट पहा आणि त्याचा आनंद घ्या आणि मग कसं वाटेल तर आम्हाला सांगा. धन्यवाद. त्याला जोडून एक मला प्रश्न विचारतात की सफाई कामगार आपण मुंबईची लाईफलाईन म्हणतो, हो हो, त्यांची जी वर्दी आहे ती अंगावर चढवल्याच्या वेळची भावना तुमची काय होती ते मला तुमच्याकडनं जाणून. तुम्ही आता पण अनेक वर्दी वेगवेगळ्या भूमिकांमधून अनेक कपडे अंगावर चढवले, पण हा सफाई कामगारांचा जो ड्रेस आहे ना तो फार रिस्पेक्ट देणारा हे आहे, कारण शेवटी लाईफलाईन आहे तुमची. तो जेव्हा तुम्ही त्याचा युनिफॉर्म अंगावर चढवला तेव्हा तुम्हाला भावना तुमची काय? एकतर मुळात मी नाटक केलं अस्तित्व, ते पण सफाई कामगारावर होतं. आणि आता अजून मी जरा बॅकला जातो.
आम्ही चाळीत राहिलो होतो तेव्हा आमच्याकडे सफाई कामगार म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांना काका दादा मामा म्हणून हाक मारायचो आणि ते आमच्या घरातला कचरा किंवा आम्ही एकत्र करून त्यांच्या गाडीत आम्ही स्वतःहून मदत करायचो. पण तेव्हा पण माझी आई त्या येणाऱ्या कामगारांना घरी बसून चहा नाश्ता द्यायची सकाळची. आजही मी कोल्हापुरात होतो माझ्या घरी. आज आमच्या कोल्हापूरच्या बंगल्यात जेव्हा ती गाडी तिघं जगून उतरतात ना, ते पण माझ्या घरात बेल वाजून येतात. आम्ही त्यांना रोज चहा नाश्ता येतो. चहा नाश्ता देतो म्हणजे मोठं नाही, आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो ॲज अ माणूस म्हणून. त्यांना त्रयस वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे पाहत नाही. एक माणूस म्हणजे आमच्याकडे पाहुणा रोज येतो हा, आणि आम्ही त्याला पाहुण्याप्रमाणे ट्रीट करतो, यात आम्हाला आनंद आहे. ती व्यक्ती कुठल्या लेवलचं काम करते म्हणून त्यांना जास्त लांब करायचं का अंगाला वास येतोय, तर हा उद्देश तेव्हाही नव्हता चाळीत असताना आणि आजही नाही. तर तो रिस्पेक्ट, तुम्ही तर नुसतं शर्ट म्हणते, मी तो रिस्पेक्ट घेतो त्यांचा. मी तर त्यांना वेलकम करतो तशा पद्धतीने की तो शेवटी माणूस आहे. म्हणजे आपण फक्त दिवाळीला बोनस वगैरे देतो, पण आमचे ते तेव्हाही चाळीत आम्ही ते करायचो. आजही आमच्या कोल्हापुरातल्या घरात आमच्या तर ओळखी झालेत, पण ते आम्ही कोणाला नावाने हाक मारत आहे, तेव्हाही मारत नव्हतो, आजही कधी नावाने नाही. आम्ही त्यांना आवाजवून काका दादा मामा म्हणून बोलवतो. शेवटी माणसं आहेत, त्यांचं प्रोफेशन आहे, ते प्रोफेशन त्यांचं कुठल्या प्रोफेशनला करतात याला महत्त्व नाही. तो माणूस म्हणून काम करतात स्वतःच्या फॅमिलीसाठी. आमचं काम आहे त्यांना पाहुण्यासारखं वेलकम करावं. ही भावना तुम्ही ठेवलात ना, तर मला असं वाटतं की खूप ते त्यांना आणखीन काय लागतो कोणाला. आज मला पण, मी समजा साध्या घरातून आलो असेल आणि मला कुठल्या मोठ्या व्यक्तीने फक्त पाठीवर थाप मारली, मला आनंद होतो की आपली काही लायकी नसताना आज तेव्हा, आणि कोणतं आपण जर आपल्या कर्तृत्वानं आपण 4 गोष्टी करतो आणि कोणतं आपली शाबासकी देतो, खूप बरं वाटतं. ते खूप बरं वाटणं म्हणजे मला वाटतं तो आनंद आहे, बाकी काही नाही. ट्विटवरच्या मारुती कदमची कधी प्रत्यक्ष भेट झाली? हो, मी त्याच उत्तराकडे येणार होतो की ती जबाबदारी आहे, ती वर्दी नाही आहे, तो ड्रेस नाही आहे. मापातला बिनमापातला खूपच विचार आणि खूपच कनेक्ट करणारा प्रश्न विचारला जात आहे. कारण इतके दिवस ते शब्दात मांडता येत नव्हतं. म्हणजे मी हे पाहिलं आहे, लहानपणापासून पाहिलं आहे. काका मामा दादा, झोपडपट्टीपासून ते सी वॉर्डपर्यंत हीच सगळी नात्यातली मंडळी आहे सगळी. कुठे गाडी खात्यात आहे, कुठे गटर खात्यात आहे, कोणी हॉस्पिटलला आहे, वॉर्डबॉय आहे. हीच लोक आहेत जी लहानपणापासून पाहतो आहे. आज ह्या सिनेमाच्या निमित्तानं त्यांना कुठेतरी ट्रिब्यूट द्यायला मिळालं. नट म्हणून काही गोष्टीत जर देणे लागतो आपण, बाकी आपण गच्चीवर उडी मारून खाली करून काच फुटते गाडीच्याने स्टाईलाही देतो, पण हे जे करायला मिळतं ना, हे खूप नशीबवान नटानं करायला मिळतं. त्यामुळे ते करायला मिळालं ही म्हणजे मला ते जे काय आजपर्यंत इंटरव्ह्यूमध्ये मांडायचं होतं ना, मला हेच म्हणायचं होतं की ती वर्दी, ते कपडे नाही आहे, ती जबाबदारी आहे. शूटिंगच्या वेळेला काम करताना आमच्यावर 2-3 ते होते ना, त्यांना एवढा आनंद होत होता ना, तर अरे तुम्ही आमच्यासारखे वाटतं, तुम्ही मस्त तिथे सीनमध्ये ती बोल ना, बरं वाटतं. आमच्यावर फोटो काढले त्यांना आम्ही त्यांचे वाटतो, ह्यातच आमचं सगळं आलं आणि आमचं काहीतरी होतं आहे. तर म्हणजे त्यांना माहिती नाही ते कडे मोठं काम करत आहेत, पण त्यांना कुठेतरी रिप्रेझेंट करायला मिळालं ह्या सिनेमाच्या निमित्तानं. ही खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी. आणि आपण फक्त आपलं पूर्ण आपल्या घरात लपून बसायचं की नाही, पण ते बाहेर तो आपण ते विसरूनच चालणार नाही. म्हणजे आपण डॉक्टरांना जेवढं रिस्पेक्ट होतं तेवढा सेम आपल्याकडे ते डॉक्टर्स होते त्या टर्मला, का त्यांना घरं नव्हती, त्यांना मुलं नव्हती, पण ते करत होते काम रस्त्यावर. त्यामुळे हा रिस्पेक्ट आहे आणि असायलाच पाहिजे काय त्यात. आणि मी आणि भरत सरांनी BMC ऑफिसमध्ये सीन केला आहे आणि आम्ही त्याची साक्षीदार आहोत. जेव्हा इथे लागली होती सगळ्यांना आतमध्ये पाठवलं होतं तुमच्या BMC ऑफिसमध्ये सीन केला आम्ही, ते पाहिलं सगळं. आणि ते म्हणजे मुळात झी स्टुडिओज, बन्सल सर, आपले धरमवालिया सर, तुषार हिरानंदानी सर, यांची टीम आणि शिवराज वायचे आणि टीम यांनी काहीतरी इंटरेस्टिंग, खरंच गोड गोष्ट आणली आहे आणि ती आपल्या माणसांची गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला ती करायला, आम्ही एवढं भरभरून का बोलतोय, आम्ही हे केली, मजा केली, मस्त फॅमिली गेलो, हे झालं असतं, पण हे नाहीच आहे. हे काहीतरी आम्हालाच वेगळी शिकवण देणारा सिनेमा आहे आणि त्यामुळे तुम्ही तो बघावाच. आणि तो 1 मेला येतोय, ते खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. नाही, तुमचं डिटेलिंग कळतं ना, म्हणजे रुमाल, आम्ही जे टीजर बघतोय किंवा गळ्यातलं जे ओळखपत्र आहे, त्या ओळखपत्राची जी पट्टी आहे ती आत्ताची बरोबर महापालिकाची पट्टी वापरते, ती इतकं डिटेलिंग त्याच्यात केलंय, त्याच्यावरून कळतं की किती सिरियसली केलंय त्याच्यात. फोटो आणि नाव फक्त शूटिंग काढून घ्यायचे नाही, ते घेऊन जाऊ कुठेतरी. फोटो, नाव, एज, त्या कॅरेक्टर सगळं.
सो मच. छान छान उत्तरं दिली त्यासाठी. आणि 1 तारखेला पुढच्या वेळेस आपण माफ कर कल्पेश आज शुभल आहे. तुला एक प्रश्न विचारला जाईल, उत्तर दे. शिवराज वायचे डिरेक्टर आहे. शिवराज, हाय, कल्पेश बोलतोय. सगळी टीम एकत्र असायला हवं. रेकॉर्ड होतोय, मी बोल. अरे बापरे, मी असंच केलं फोन टाइम. टाइमपास नाही, टाइमपास करायला नको रे मी. इकडे हवा होतास तू. शिवराज थोडा आगाऊ वाटतो. कल्पेश खूपच प्रश्न विचारतायत. एकंदर ज्या सगळ्या माणसांना, सगळ्या कलाकारांना एकत्र मूठ बांधणं किंवा मला आवाज कट होतोय. एकत्र या सगळ्या कलाकारांची मूठ बांधणं, म्हणजे इकडे किरण पासून ते गौरीकर सरांपर्यंत हे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणं, त्यांच्याकडून तेवढंच काम करून घेणं. कोणालाही म्हणाला की त्याला आगाऊ कोणाला वाटू दे नको कॅरेक्टर, जे आम्हाला किस्सा सांगितला त्याने, तर त्याविषयी थोडंसं प्रकाश टाकणं द्यावं. शेवटचं वाक्य कसं सगळ्यांना जमवून आणलंस? हा एक सगळं याच्यावर थोडासा प्रकाश टाक, दिग्दर्शक म्हणून असं त्यांचं म्हणणं आहे. बोल, आता आम्ही कोणी बोलत नाही. काय? अच्छा, मूठ कशी बांधली वगैरे. हा. अरे म्हणजे ती काय म्हणता येईल, म्हणजे माझ्या एकट्याचं कामच नाही ते, असं मला वाटतं. यामध्ये अख्ख्या त्या गोष्टीचा हात आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सगळेच या गोष्टीला काय म्हणता येईल सरेंडर झाले आणि सगळ्यांना तेवढीच मनापासून ती आवडली. त्यामुळे कदाचित ते सगळे, म्हणजे मला असं होतं की आपण अशा पद्धतीने नरेट करू, अशा पद्धतीने लोकांना ऐकू की ते नाही म्हणायचं चान्सच द्यायचं नाही. सो मी प्रत्येक, तू तिथल्या कोणालाही विचारशील की मी ज्या सगळे म्हणतील की नरेशन ऐकल्यावर खूप छान वाटलं, जर ते मी ते ऍक्च्युली म्हणजे एकांकिका करावी इतक्या तयारीने प्रॉपर मी त्याची रिहर्सल करून ते प्रयोग लावलेले आहेत प्रत्येकासमोर. आणि मला हे होतं की नाही म्हणायलाच नाही पाहिजे, आणि जर म्हणले तर मी मागे लागेन असं म्हणून. तर अशीच ती मोठ बांधली आणि सगळ्यांनी म्हणजे खूपच सपोर्ट केला आणि मला खरंच म्हणजे खऱ्या आयुष्यात त्यांनी थांबायचं नाही ही ऍक्टर्स कडून प्रेरणा मिळाली असं मला वाटतं. 1 तारखेला शुभारंभाचा प्रयोग झाल्यानंतर महोत्सवी प्रयोग पुढे होत राहणारच आहेत आणि त्यानंतर आपण सक्सेस पार्टीला भेटूयाच एकत्र. थँक्यू. आणि असं काहीतरी पहिल्यांदाच घडलं असेल, दिग्दर्शक कॉलवर आम्हाला उत्तर देतो, त्यामुळे असं आम्ही ही आयडिया आम्ही चोरतो. जर कोण आला नाही तर आम्ही असं पुढे करत राहतो आणि आता थांबायचं नाही असं म्हणत पुढे प्रत्येकाचं प्रमोशन होत राहील. येस चालू द्या. गोवर्धन फोन लावायचा. बाय.